थेटपणे ठाकरेंना अंगावर घेत मुद्देशीर ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस आणणारे अमित साटम यांचं ही निवड अतिशय योग्य मानली जाते। अल्पसंख्याक मताच्या विरोधात एकगठ्ठा होणारं बहुजन हिंदुत्वाचा विषय जर असेल तर तो मात्र अमित साटम यांना नक्कीच फायद्यात पडतो। तर मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर एक आश्वासक, आक्रमक आणि मुद्देसूद विषयांची मांडणी करणारा असा एक नेता म्हणजेच अमित साटम। ज्यावेळेस महायुती मधून शिवसेना बाहेर पडली आणि भाजप पहिल्यांदाच एकटी लढली त्यावेळी देखील 126 आमदार जे निवडून आले त्यापैकी अमित साटम हे देखील एक तितकाच महत्त्वाचा चेहरा होता। नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या वेबलाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अमित साटम अंधेरीतनं 3 वेळा आमदार आणि भाजपचा एक तरुण आणि आक्रमक चेहरा यांची आज मुंबईच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली। खरं तर अमित साटम यांचीच निवड मुंबई अध्यक्षपदावर नेमकं का या संदर्भात या लाईव्हमध्ये आपण सविस्तर जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर एक आश्वासक, आक्रमक आणि मुद्देसूद विषयांची मांडणी करणारा असा एक नेता म्हणजेच अमित साटम। एकंदरीत बघितलं तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अतिशय आक्रमकपणे मग ते मुंबई महानगरपालिकेचे विषय असोत, याच सोबत कोविड घोटाळ्यामध्ये अनेकपणे ज्या पद्धतीनं वार झाले, घोटाळे झाले, भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आली आणि त्या सगळ्या प्रकरणासंदर्भात थेटपणे सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर आक्रमक अशी मातोश्रीवर टीका करणारे, यासोबतच थेटपणे ठाकरेंना अंगावर घेत मुद्देशीर ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस आणणारे अमित साटम यांचं ही निवड अतिशय योग्य मानली जाते। दुसऱ्या बाजूला कोकणी मराठा या सोबतच संपूर्ण मुंबई भाजपची संघटनात्मक बांधणी, त्याची संपूर्ण पद्धती आणि यासोबतच ज्या पद्धतीनं तळागाळापासून ते प्रशासनापर्यंत आणि महापालिकेतील जुना अनुभव पाहता अमित साटम यांची निवड झाल्याचं वारंवार बोललं जाते। एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं येत्या काळात ठाकरे बंधू यांची वाढती जवळीक म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं जवळ येणं आणि यासोबतच यदाकदाचित जर ठाकरे बंधू तर एकत्र आलेच तर त्यांना तोंड देण्यासाठी तसाच ताकदीचा एक मराठी चेहरा म्हणून अमित साटम यांच्याकडे पाहिला जाते। एका बाजूला ठाकरे बंधू जरी समोर असले तरी दुसऱ्या बाजूला फक्त ठाकरे बंधू विरोधक म्हणूनच नाही तर काँग्रेस, मुंबई काँग्रेस यांना देखील तोंड देण्यासाठी मग ते वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वातील काँग्रेस असेल, यासोबतच ज्या पद्धतीनं अनेक महत्त्वाचे प्रकल्प आणि त्याला होणारा ठाकरे आणि काँग्रेसचा विरोध याला देखील रीतसर सविस्तर मांडणी करणारा नेता म्हणून अमित साटम यांच्याकडे पाहिलं जाते। तर दुसऱ्या बाजूला महायुती म्हणून एकत्र असताना एकनाथ शिंदे यांच्या काळात खास करून मागच्या 2.5 वर्षांमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे कामकाज पाहत होते त्यावेळी ठाकरेंमधून बाजूला पडत स्वतः शिवसेना ताब्यात घेणाऱ्या एकनाथ शिंदेंची ताकद देखील मुंबई महानगरपालिकेत जोरदार वाढलेली आहे आणि अशा वेळी त्यांच्याकडे होणारा मोठ्या संख्येनं पक्षप्रवेश असतील, अनेक माजी नगरसेवक यांनी घेतलेलं शिवसेनेचा आश्रय असेल आणि या सगळ्यावरच महापालिकेमध्ये 82 नगरसेवक असणारी भाजप कुठेही कमी पडता कामा नये आणि त्यासाठी एक उत्तम असा आक्रमक बार्गेनर असा नेता जो पाहिजे होता तो देखील या निमित्तानं मुंबई भाजपला मिळाला असंच म्हणावं लागेल। आजपर्यंत गेल्या 2 टर्म जवळपास लांबलेली निवडणूक, लांबलेल्या सगळ्या गोष्टी आणि यासोबतच विधानसभेला अध्यक्ष बदलला जाऊ नये यामुळे आशिष शेलार यांच्यावर आलेली जबाबदारी, अर्थात आशिष शेलार हे एक अभ्यासू, जाणकार आणि मुंबई भाजपवर अतिशय जोरदार पकड नसणारे एक प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। त्याच बरोबरीनं अमित साटम यांच्याकडे देखील पाहिलं जाते। यापूर्वी महानगरपालिकेच्या बारीक गोष्टी, अगदी महापालिकेचं होणारं कामकाज, तिथलं प्रशासन राज, तिथल्या गोष्टी, वॉटर गटर मीटर यापासूनच कार्यकर्त्यांची बांधणी आणि त्यासोबतच त्या ठिकाणचे सगळे प्रश्न माहीत असणं, त्याची खोल करणं आणि प्रश्नाच्या मुळाशी जात कार्यकर्त्यांची एक मोठ बांधणं, या सगळ्यामध्ये त्यांना अतिशय महत्त्वाचं असं आत्तापर्यंतचं आक्रमकतेचं रूप त्यांना पाहायला मिळाले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वारंवार प्रशासनात काम करत असताना खास करून महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या काळात ठाकरे बंधू तेव्हा एकत्र नव्हते, पण मात्र थेटपणे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचारासोबतच अगदी वैयक्तिक पातळीवर पण आरोप प्रत्यारोपाला अमित साटम यांनी मागेपुढे पाहिलं नाही।
मग ते दिशा सालियन प्रकरण असेल, सुशांत सिंग राजपूत प्रकरण असेल, या प्रत्येक प्रकरणाची चौकशी सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर हे करत असताना वारंवार थेटपणे ठाकरेंवर टीका करताना अमित साटम यांनी जोरदार पुढाकार घेतला होता। यामध्ये नितेश राणे आणि अमित साटम वगळता इतर कोणी थेटपणे आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत नव्हतं। अगदी मोजकीच नावं यामध्ये होती आणि त्यामुळं येत्या काळात जर मुंबई भाजपमध्ये महापालिकेमध्ये ताकदीनं लढायचं असेल तर थेटपणे ठाकरेंना अंगावर घेणारं नेतृत्व हवं होतं आणि त्यामुळं अमित साटम यांची झालेली ही निवड योग्य मानली जाते। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली। मागच्या अनेक दिवसांपासून खरं तर वर्ष दीड वर्षांपासून मुंबई भाजपची ही निवड जी आहे ती रखडलेली होती। आज अखेर ती निवड झाली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका साधारण डिसेंबर जानेवारीपर्यंत पुढे जात असताना त्यांना कामाचा योग्य तो वेळ मिळावा किंवा संपूर्ण रचना जी आहे ती करण्यासाठी योग्य वेळ मिळावा, त्यामुळे आत्ताही झालेली निवड ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। दुसऱ्या बाजूला एकंदरीत बघितलं तर तिकीट वाटपापासून ते तिकीट देण्यामध्ये जी स्थानिक तळागाळाची माहिती असणं अपेक्षित होतं त्यामध्ये देखील अमित साटम यांना बऱ्याच गोष्टीचा अनुभव आहे। मागच्या 3 टर्म अंधेरीतनं ते एक हाती निवडून येतात। त्या ठिकाणी शिवसेनेचा कट्टर शिवसेनेचा आपण म्हणलो तरी हरकत नाही, कारण 2.5 वर्षात शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते। दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या विरोधात निवडणुकीत लढत असताना 3ही निवडणुका त्यांनी एक हाती मारल्यात। खरं तर यापूर्वी युती होती, मात्र युती तुटल्यानंतर देखील आणि 14च्या निवडणुकीत खास करून ज्यावेळेस महायुतीमधून शिवसेना बाहेर पडली आणि भाजप पहिल्यांदाच एकटी लढली त्यावेळी देखील 126 आमदार जे निवडून आले त्यापैकी अमित साटम हे देखील एक तितकाच महत्त्वाचा चेहरा होता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आक्रमक तितकाच अभ्यासू चेहरा हे वारंवार उल्लेख करण्याचं कारण म्हणजेच ज्या पद्धतीनं गृहनिर्माण संस्था असतील, SRA असेल, मुंबईतले अनेक महत्त्वाचे प्रश्न ज्या ठिकाणी रखडलेले पुनर्विकास योजना असतील, महानगरपालिकेतलं बाबूराज याला जे आपण म्हणतो त्यावर असणारी पकड असेल, अगदी महानगरपालिकेचे आयुक्त त्यापासून इतर उपायुक्त मुंबईमधील प्रत्येक विभागामध्ये असणारा अधिकारी याच्यावर अगदी नियमानुसार कायद्यानुसार आणि प्रशासनावर बोट ठेवणारं एक असं नेतृत्व म्हणून देखील अमित साटम यांच्याकडे पाहिलं जातं। एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं त्यांची निवड होण्याची जी वेळ आहे ती खूप महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण अमित साटमच का याला अनेक उत्तरांना जर उत्तर द्यायचं असेल, अनेक प्रश्नांमधून एक उत्तर द्यायचं असेल तर मात्र एक मराठी चेहरा ज्याला वारंवार मराठी विरुद्ध हिंदी किंवा मराठी विरुद्ध अमराठी हा वाद जो वारंवार ठाकरे बंधूंकडून खास करून राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्याकडून वारंवार रंगवण्यात येतो, त्या टप्प्यावर मात्र अमित साटम हे पुरून उरतात, कारण कोकणातला एक मराठी आणि मराठा चेहरा म्हणून देखील त्यांचं तितकंच महत्त्वाचं काम हे पक्षात राहिलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यांवर आजपर्यंत अमित साटम यांचं अडचण कधी झालेली नाहीये। मुंबई स्थायी समितीपासून मुंबईतली महानगरपालिकाची संरचना असेल, मुंबईतल्या महानगरपालिकेचं कामकाज असेल, यासोबतच विधानसभेचं एकंदरीत व्यूहरचना असेल आणि त्यामध्ये असणारं त्यांचं अगदी शेवटच्या कार्यकर्त्यांपासून ते पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि यासोबतच महामंत्री यांच्या सगळ्यासोबत असणार नेटवर्क आणि या सगळ्यासोबतच संघ परिवारासोबत देखील अमित साटम यांचं असणारं नेटवर्क हे देखील त्यांना फायदेशीर ठरेल। येत्या काळात जर एक बघितलं तर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून देखील अमित साटम यांच्याकडे पाहिलं जातं। मग मशिदीवरचे भोंग्यांचे विषय असो, यासोबतच अनेक महत्त्वाचे विषय ज्या ज्या ठिकाणी हिंदुत्ववादाची भूमिका आलेली आहे त्या प्रत्येक ठिकाणी अमित साटम यांनी आपली प्रखर भूमिका आणि आक्रमक भूमिका ही वारंवार मांडलेली आणि त्यामुळं ज्या ठिकाणी बहुभाषिक किंवा अल्पसंख्याक मतं जे भाजपला कधी मिळत नाहीयेत, मात्र अल्पसंख्याक मताच्या विरोधात एकगठ्ठा होणारं बहुजन हिंदुत्वाचा विषय जर असेल तर तो मात्र अमित साटम यांना नक्कीच फायद्यात पडतो आणि त्यामुळं ही संपूर्ण मोठ बांधण्याची व्यवस्था जी आहे ती तेवढा पुरेसा वेळ मिळण्यासाठी आणि पालिका निवडणुका तोंडावर ठेवून त्यांना मिळालेली ही जबाबदारी ही नक्कीच महत्त्वाची आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील ते जवळचे मानले जातात। या पूर्वीचे अध्यक्ष आशिष शेलार यांचं आणि त्यांच्याशी देखील एक खूप चांगलं ट्युनिंग वारंवार पाहायला मिळालेले आणि त्यामुळं कुठे ना कुठे जरी अध्यक्ष अमित साटम झाले असतील तरी कोणत्याही गटतटांमध्ये मुंबई भाजप विभागलं जाऊ नये यासाठी देखील त्यांची निवड जी आहे ती तितकीच महत्त्वपूर्ण मानली जाते आणि त्यामुळं
मुंबई भाजपमधील जरी वरच्यावर जाणवत नसलं तरी मुंबई भाजपमधील जे अंतर्गत गटबाजीचा प्रयत्न या त्या निमित्तानं होत असतो तो मात्र अमित साटम यांच्या निमित्तानं थांबवण्याचा प्रकार जो आहे तो देखील भाजपकडून केला गेलाय असं म्हणावं लागेल। एकंदरीत बघितलं तर येत्या काळात भाजपची असणारी नगरसेवक संख्या आणि त्या बदल्यात अगदी तिकीट वाटपापासून तिकीट सीट शेअरिंगचा फॉर्म्युला असेल त्यापासून ते अगदी प्रत्येक ठिकाणावर तळागाळात आक्रमकपणे कार्यकर्त्यांना कामाला लावण्यामध्ये यासोबतच पक्ष संघटना पक्ष संरचना आणि यासोबतच संघाची व्यूहरचना या सगळ्यांची त्यांची एक सोबत असेल आणि त्यामुळं आशिष चिलार यांच्या प्रभावी नेतृत्वानंतर तितकंच महत्त्वाचं मराठी नाव हे मुंबई भाजपकडून दिल्या गेल्यानंतर आता मात्र येत्या काळात निवडणुकांची ही रंगत कशी असणार आहे आणि खास करून एका बाजूला उद्धव ठाकरे तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी जर एकत्रितरित्या निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर दोघांनाही तितक्याच थेटपणे अंगावर घेणं किंवा थेटपणे स्पष्ट शब्दात अनेक ठिकाणी त्यांच्याशी सामना करण्याचं जे नेतृत्व आहे त्यामुळं अमित साटम यांची निवड सार्थ मानली जाते। तुर्तास या सगळ्या घडीवर उद्या त्यांचा पदग्रहण सोहळा जो आहे तो पार पडतोय आणि त्यामध्ये अमित साटम नेमकं काय बोलतायत कशा पद्धतीने येत्या काळात त्यांनी कामकाज करतील यासोबतच मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं एक व्यूहरचना आणि पक्ष संघटना बांधणीचं काम हाती लागते हे देखील लवकरच आपल्याला समोर येईल। तुर्तास डिजिटल लाईव्ह मध्ये इथंच थांबूयात। जर्नलिस्ट प्रवीण सर राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।